नितीन शिंदे पहिला चेंडू ब्लॉक खोल आणि त्याच्यावरती शुभम याला चकवलं गेलंय. म्हणजेच डॉट चेंडूला सुरुवात झाली या मॅचला. आता रसिक प्रेक्षकांच्या देखील टाळ्यांचा कडकडाट होतोय. याचं कारण काय तर कारण अनुष्का स्फूर्तचा हा पहिला चेंडू डॉट आलाय. बघायला गेलं तर प्रेक्षक देखील अनुष्का स्फूर्तला सपोर्ट चांगला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू अगदी ओहो क्या बात आहे, चांगला चेंडू आणि त्याच्यावरती बघायला गेलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा लेट गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवलाय. परिणामतः हा चेंडू डॉट आलाय. ऍड हिट करण्याचा प्रयत्न झालाय जरूर. पुढचा चेंडू रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट झालाय जरूर, परंतु यावेळी मिळणार नाहीये. रोखलं गेलंय. नितीन शिंदे यांना या ओव्हर मधला सलग तिसरा चेंडू डॉट टाकला गेलाय. काय गोलंदाजी नितीन शिंदे. या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण या अनुष्का स्पोर्ट्स संघाची बघायला गेलं तर गोलंदाजी जबरदस्त आहे. धावा रोखल्या. तर कालच्याच दिवसामध्ये देखील गोलंदाजींच्या जोरावरती मॅच खेचून आणली. नितीन शिंदे पुन्हा एकदा सजीव होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर असेल शुभम माने. 3 चेंडू मध्ये अजूनही एकही धाव घेतलेली नाहीये आणि ही धाव आली. धाव मोठ्या पटक्याने आले. चेंडूला पाठवलंय टप्पा टप्पा सीमा पार. मिड विकेटला चेंडू जातोय चौकारासाठी. रोखलं होतं नितीन शिंदे याने. पहिल्या 3 चेंडूवरचं प्रत्युत्तर दिलंय. चौकार आलाय. चौथ्या चेंडूवरती गणित बदलते. प्रत्येक चेंडू गणित. जनसेवा महा KPL पर्व 9 मध्ये आपण बघतोय सुपर 8 मधला हा तिसरा सामना चेक केलं जात आहे. इथं स्वतःची गोलंदाजी विचारपूर्वक गोलंदाजी केली होती. यावेळी मात्र थोडीशी चुकी झाली त्याच्याकडून. शॉर्टपिच चेंडू आणि त्याच्यावरती चेंडूला धाडलंय सीमा पार एक चौकार आणि त्या चौकाराच्या मदतीनं खातं उघडलंय संघाचं आणि स्वतःच देखील. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी ओव्हरपेच चेंडू. चेंडूला हवाई सफर. चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा पार. नो गॅरंटी नो वॉरंटी. चेंडू जातोय चौकार. बघायला गेलं तर पहिले 3 चेंडू डॉट. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळी देखील आडव्या बॅटला लाभ केला. फिल्डर त्यावेळी सजवला गेलाय. झटका क्रमांक पहिला. बॅक टू पॅव्हेलियन परतावं लागतंय. शुभम माने याचा खेळ संपुष्टात. डीजे षटकाचा खेळ संपुष्टात आला. 8 धावा बलगावरती आहेत. शुभम मानेची विकेट मात्र महत्वाची मिळाली गेली. पहिले 3 चेंडू डॉट. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्याचं प्रत्युत्तर बघायला गेलं तर दिलं गेलंय नितीन शिंदे यांना विकेटच्या स्वरूपात. शुभम मानेला बॅक टू पॅव्हेलियन परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला न्यू बॅटर, ज्याच्याकडून देखील मोठ्या खेळाची अपेक्षा आहे. तो बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहायला मिळतोय. न्यू बॅटर कोण आहे? सिराज आहेत काय?
सिराज मैदानाच्या आतमध्ये आलाय जागा शुभम याची घेण्यासाठी, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती आपण कोण पाहतोय, अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं क्रिकेट खेळत हा गगनबावडीचा स्टार खेळाडू आपण पाहायला मिळतोय इंद्रजित पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती समोर सैराट, पहिला चेंडू लँडिंग चुकलंय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सैराट. बघायला गेलं तर चांगलं कारनामा केलाय, पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक लगावला गेलाय, त्याच्यानंतर आत्मविश्वास या टुर्नामेंट मध्ये त्याचा भरला गेलाय. समोर तो दिसतोय इंद्रजित राईट यांची गोलंदाजी करण्यासाठी समोर सज्ज झालाय. यावेळी चांगला चेंडू खेळून काढला गेलाय आणि त्याच्यावरती हलक्या हाताने एक धाव स्ट्राईक रोटेट केला गेलाय. या स्ट्राईक रोटेटनं संघाची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच काय तर इंद्रजित हा चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीनं इथं मात्र जगडून ठेवलंय. पहिल्यांदा बघायला गेलं तर 2 चुकार आले होते, जरूर महागडा थोडासा वाटत होता नितीन शिंदे, परंतु त्याच्यानंतर त्याच्या हातामधली जादू आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू अगदी शेवटच्या क्षणी स्लो केला आणि चेंडूला शुभम माणीसारखी महत्वाची विकेट देखील मिळवून दिली आणि त्यानंतर संघाचा भार आता घेतलाय तो इंद्रजित पाटील याने स्वतःच्या खांद्यावरती, कारण गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. तर समोर मात्र असणार आहे कडू आपण, अर्थातच ज्याच्या बॅटमधून मोठे फटकेबाजी येतात. राज याचा जबरदस्त फटका ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर भेदून गेलाय, चेंडू सीमा पार आलाय. सिराजाच्या बॅटमधून लाजवाब चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेलाय. इंद्रजित पाटील याच्यावरती हल्ला बोल, पहिल्या चेंडूवरती एक धाव नंतर चौकार, म्हणजेच हे समीकरण आता थोडस वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी सफल झालाय, पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु यावेळी फिल्डर आहे खाली आणि चौकाराचं उत्तर विकेटच्या स्वरूपात जबरदस्त झाला. झेल संपला. यावेळी मात्र सिराजाचा खेळ बॅक टू पॅव्हिलियन परततोय. इंद्रजित पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सिंगल नंतर चौकार आलाय त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर मात्र त्याचं प्रत्युत्तर दिलंय विकेट घेऊन. स्लोवर चेंडूवरती एक चांगली विकेट पाहायला मिळाली. सूरज बॅक टू पॅव्हिलियन गेला, त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका. इंद्रजित खडके मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सातत्यानं क्रिकेट खेळत मोठ्या पटक्यांसाठी हा खेळाडून आपल्या नावाची चर्चा ठेवली. छोटा कद आणि मोठा कारनामा. गोलंदाजी ट्रॅकवरती इंद्रजित पाटील, हो मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला. कॅच बॅट चेंज घेऊन जातोय चेंडू त्या रक्षकाच्या हातामध्ये. झटका क्रमांक 3 बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय. खेळ खल्लास इंद्रजित खडके बॅक टू पॅव्हिलियन. इंद्रजित पाटील बॅक टू बॅक 2 विकेट, 5 धावा खर्च केल्यात, परंतु 2 मोठ्या विकेट त्यानं मात्र घेतल्यात.
कालच्या दिवसामध्ये देखील इंद्रजित पाटील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या जोरावरती प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील घेतलाय. 48 धावा डिपेंड करणारा हा संघ सध्याच्या घडीला आपल्याला देखील पाहायला मिळतोय. आरसी फायटर्स संघासमोर हेवी होताना अनुष्का स्पोर्ट्स संघ, कारण एक सुरुवात झाली, जबरदस्त सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावावरती 3 विकेट, 3-13 मैदानाच्या आतमध्ये वाजले गेले आरसी फायटर्स संघाचे. परंतु दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर नक्कीच अजून निखिल एका साईडला राहिलाय. त्याच्यानंतर 2 स्टार एकमेकांसमोर गगन मवळ्यातील सद्दाम फकीर स्ट्राईक वरती, गोलंदाजीवरती इंद्रजित. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑन साईडला फिल्डर येतोय मिड विकेटचा, फुलकरेपर्यंत एक धाव घेतली जाते. म्हणजेच एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. आरसी फायटर्स संघाची कर्णधार प्रमोद यष्टीरक्षकाची जबाबदारी यावेळी घेत आहेत. त्याचबरोबर आरसी फायटर्स संघाचे संघ मालक अर्षित चौगले. दुसऱ्या साईडला आपण बघतोय अनुष्का स्पोर्ट्सचे सुनीलजी सावत. ऑन साईडला टर्न झाला होता जरूर, परंतु या शॉट मध्ये फक्त मिळतील धावा 2. चांगला फटका खेळलाय शेवटचा. षटक क्रमांक संपुष्टात येते. दुसरा 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 बाद 16 डीजे. याच दरम्यान कृष्णजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील कमिटीच्या मार्फत सहर्ष असं स्वागत आहे. कारण या मान्यवरांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा सजला गेलाय. त्याच दरम्यान कृष्णाजी साहेब आपलं सहर्ष असं स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर देखील प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतात. आजच्या दिवसाचा तिसरा सामना आपण पाहतोय. डिलाईट क्रिकेट आहे नक्कीच, परंतु डे मध्ये आता हा खेळला जातोय. नंतर थोड्याच वेळात आपल्याला लाईट देखील ऑन होतील. परंतु समोर आहे सध्या आमच्या आलाय ज्याच्या पहिल्या ओव्हर मध्ये ज्यानं गोलंदाजी केली दमदार, तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन शिंदे. पहिला चेंडू हवाई सफर, चेंडू हवेत आहे आणि घेतलाय फिल्डर कवेत. झटका क्रमांक 4 बॅक टू पॅव्हलियन पाठवतोय सद्दाम. चाके खल्लास. मग येणारी माझा जीव, येणारी माझा जीव. चार झटके लावलेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच इथं मात्र संकट नक्कीच पाहायला मिळतंय. आरसी फायटर्स फाईट करतोय हा संघ. सध्या 4 विकेट डाऊन झाले तर थोडस अडचणीत संघ सापडलाय आणि ही नौका पुढे घेऊन जातोय कोण बघावं लागेल. कारण दुसऱ्या साईडला गोलंदाजांचा कारनामा जबरदस्त पाहायला मिळतोय. इथं मात्र अडचणीमध्ये वाढ नक्कीच पाहायला मिळते. म्हणतात की रात्र जितकी गडद असते सकाळ तितकीच देखणी असते. आणि हा कठीण काळ नक्कीच कोण बदलेल हे देखील महत्वाचं आहे. कारण गरज आहे ती फक्त एका चमत्काराची, एका चांगल्या खेळीची. आणि याच दरम्यान आपल्याला डाव्या साईडला डीजेच्या अगदी पलीकडे आपल्याला पाहायला मिळतंय मोहब्बत का शरबत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सर्वांना विनंती आहे की त्याचा लाभ आपण घ्यायचा आहे. कारण प्रेमानं, सन्मानानं, आदरानं दिलेला हा मोहब्बत का शरबत आपण याचा देखील लाभ घ्यायचा आहे. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम प्लीज. विनायक. विनायक आलाय. नितीन याचा बघायला गेलं तर चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर ओसी घेणारा चेंडू रोखून ठेवला यावेळी विनायक याला.
आणि विनायक पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू खेळलाय. पुढचा चेंडू नितीन याचा राऊंड द विकेटचा मारा. चांगला चेंडू स्लाइस केला. फिल्डर आहे पॉइंटला. धोका 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 आणि इथं मात्र धोका झालाय जरूर. पंचांचा थर्ड अंबाचा इशारा आलाय. म्हणजेच बघितलं जात आहे, चेक केलं जात आहे याच्यावरती विकेट आहे का. जर विकेट गेली तर चौथी आणि ती देखील विकेट कोणाची आता हे देखील पाहावं लागेल. निखिल याचा खेळ आहे परंतु चेक केलं जात आहे. आणि थर्ड अंपायरचा इशारा येतोय सेफ. अर्थातच वाचलाय. बाल बाल बच गया. खर तर संधी आली होती, मोका मिळाला होता जरूर, परंतु थोडासा लेट थ्रो जरूर आलाय आणि त्याचा परिणाम वाचला गेलाय. देखील जाता जाता अगदी बघायला गेलं तर शेवटच्या क्षणी इंचामध्ये वाचलाय निखिल. संधी आहे निखिल. सध्याच्या घडीला आपण बघतोय आरसी फायटर्सचा संघ फाईट करतोय या सामन्यामध्ये. 4 विकेट डाऊन झाल्या. 17 धावा धावपलकावरती आहेत. नितीन शिंदे एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. या गोलंदाजानं आपल्या नावाची दबदबा आणि चर्चा का होते हे सांगून दिलंय, कारण समोर एक अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. अडचण आहे, संघ अडचणीत सापडलाय निखिल आणि या विनायक नक्कीच मैदानात आपली उपस्थिती दाखवतात. परंतु म्हणतात ना की वादळ आलं की कमजोर माणसं थांबतात, पण जिद्दी योद्धे इतिहास घडवतात. आणि सध्याच्या घडीला हे जिद्दी योद्धे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. संकट आले त्यांच्यावरती, विकेट डाऊन झाले, त्याच्यानंतर हातामध्ये हा सामना घेण्यासाठी हे 2 फलंदाज सज्ज झालेत. एका साईडला निखिल, दुसऱ्या साईडला विनायक. गोलंदाज चांगली गोलंदाजी. हो, यावेळी चेंडूला सन्मान दिला गेला. हलक्या हाताने जरूर चेंडू खेळला गेलाय. सिंगलचं धावावरती समाधान मानावं लागतंय. म्हणजेच या सिंगल संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शतरक्षणामध्ये बदल केले जातात, कारण राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या जोरावरती आपण बघतोय हा धावसंख्येला रोग लागला गेलाय. 18 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना राऊंड वेगेचा मारा करतोय. समोर असणारा विनायक. पुढचा चेंडू नितीन याचा. हो, काय चेंडू टाकलाय. पडल्यानंतर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा भाग पाडलाय. एक धाव मिळणार आहे. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण फंबल थोडंस पाहायला मिळालं. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकांना स्वतःमध्ये चांगला चेंडू ठेवला हातामध्ये आणि त्याच्या जोरावरती आपण बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये सिंगल 3 आल्यात आणि महत्वाचं काय तर विकेट देखील 1 आली. त्याच्या जोरावरती आपण बघतोय 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 महत्वाचे विकेट नितीन शिंदे याच्या खात्यामध्ये आहेत. म्हणजे प्रभावी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग स्टॉपला चेंडू गेला जरूर, परंतु यावेळी विकेट डाऊन पण होते का, तर इथं चुकी झाली.
आता मात्र विकेट डाऊन क्रमांक 5वी. 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावावरती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. जनरेटरचे मालक आदरणीय सुतार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील कमिटीच्या मार्फत सहर्ष असं स्वागत आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं या सामन्याला. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 30 मिनिटाचे टेक्टिक जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, याचं देखील आपण भान ठेवायचंय. नितीन शिंदे चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये फक्त धावा केलेत, 11 खर्च. महत्वाचं काय तर 2 विकेट देखील त्याच्या नावावरती आहेत आणि शेवटच्या चेंडूवर देखील रनआउटची विकेट देखील मिळाली. निखिल पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सैराट 4 चेंडूमध्ये 4 धावा केल्यात. एका साईडला किल्ला लढतोय जरूर, परंतु त्याला साथ मिळत नाहीये. अडचणी नक्कीच अडथळा पाहायला मिळतोय. परंतु म्हणतात ना की मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत आशा जिवंत असेल तर सामना अजून बाकी असतो. परंतु हा जिवंत सामना ठेवण्यासाठी निखिल मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवा फलंदाज झालाय, ज्याच्याकडे जबाबदारी दिली गेली. अर्थातच 6व्या नंबरची तोच बॅटर आपल्याला पाहतो. न्यू बॅटर नेम प्लीज. अजित खांडेकर याच्याकडे जबाबदारी दिली गेली. महाराष्ट्र पोलीस सध्याच ज्यांना भरती झालाय तोच क्रिकेट बरोबर आपलं कर्तव्य पूर्ण करतोय. यावेळी ओव्हरपिच चेंडू चेंडूवर घेतलाय. समाचार संघाचा घेतलाय बार. आलाय क्लास षटकार. आता हा मात्र गुगल मॅप मधून चेंडू शोधावा लागेल, असा चेंडू भडकवला होता. रणजित हल्ला बोल चालू झालाय. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. मात्र या चेंडूवरती सरळ बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी सुरू झाली. पंचवीस धावा धावपलकावरती. खामोश ठेवलं होतं निखिल याला, परंतु याला जास्त वेळ खामोश ठेवू शकत नाही. इंद्रजीत पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर सैराट आणखी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. ऑन साईडला टर्न झाला होता, परंतु चेंडू मॅनला गेलाय जरूर. परंतु याच्यावर मिळेल ते लेग बाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे जाते. अर्थात 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इंद्रजित पाटील पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये थोडस पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवल्यानंतर कमबॅक चांगला केलाय आणि त्याच्या जोरावरती आपण बघतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. एक दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांच्या मध्ये तुल्यबळ संघ खेळाडू आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण बघितलं तर गजानन गुरव आहे, दुसऱ्या साईडला नितीन शिंदे, अजित, त्याचबरोबर इंद्रजित पाटील, प्रमोद चव्हाण अशी बॅटिंग लाईन आहे. मोठी धावसंख्या करू शकतात. ऑन साईडला बघायला गेलं तर रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय.
28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळालाय. मध्यंतर आहे, बघायला गेलं तर 4 चेंडूंचा सामना जरूर केलाय, परंतु याच्यावरती धावा पहिल्या षटकानंतर मात्र कमबॅक केला इंद्रजित पाटील आणि अजित समोर आहे. आणि हा चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर होतोय. धाव मिळणार नाहीये कोणती. डॉट चेंडू आलाय. भेदकता या गोलंदाजाला दाखवून दिली. एक बघायला गेलं तर संयमानं गोलंदाजी करतोय, सातत्यानं क्रिकेट खेळत आलाय. त्याच्या जोरावरती आपण हा चेंडू देखील चांगला टाकलेला पाहिला आणि त्याच्यावरती डॉट चेंडू आलाय आणि या ओव्हरमधला अखेरचा चेंडू असणार आहे. इंद्रजित याचा स्पेल संपण्याचा हा शेवटचा चेंडू. समोर असेल अजित. लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती चकवलं गेलंय आणि बघायला गेलं तर इथं संधी आली. डायरेक्ट हिट बनण्याचा प्रयत्न केला, चुकीच झाली आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकीच झाली असताना इथं मात्र आणखीन प्रयत्न केले जातात. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच दाखवतायत नॉट आऊटचा इशारा. म्हणजेच काय तर 28 धावानंतर संघाची धावसंख्या या 2 धावेनं पुढे पोहोचली जाते. आपण बघतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेक केलं जात आहे, पंचांकडून इशारा येतोय, थर्ड अंपायरचा इशारा. चेक केलं जात आहे रनआउट आहे की नाही. चेक केलं जात आहे की रनआउटची विकेट आहे की नाही, कारण थर्ड अंपायरचा इशारा आलाय. पंचांनी चेक केलंय
आणि पंचांकडून आलाय अर्थातच ग्रीन सिग्नल, नॉट आउट. संधी मिळाली यावेळी पहिल्यांदा निखिल याला वाचलाय, आता अजित वाचलाय, म्हणजेच दोघांनी देखील एक एक वेळा वाचण्याची संधी घेतली. परंतु आता त्यांना दोघांनी इथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये किती धावा करतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये 30 धावा आहेत, परंतु महत्वाचं काय तर 5 विकेट गेल्यात. आता गणितचा निखिल आणि अजित याच्या हातामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू गजानन गुरव. पहिला चेंडू बॅटची एज घेऊन जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. वाटलं नव्हतं की कॅच होईल, परंतु प्रमोद यानं आपला दाखवलाय क्लास. बॅक टू बॅलेन परतोय सैराट. निखिल गेलाय 30 धावा धावफलकावरती आहे. 6वी विकेटचं पतन झालंय. गजानन गुरव आल्यास बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट गेली आणि त्याच्यानंतर निखिल याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आतमध्ये. न्यू बॅटर आलाय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. ऑन साइडला केलाय टर्न, हवाई सफर जरूर आहे. चेंडू खाली आलाय फिल्डर, मात्र इथं जबरदस्त झेल संपलाय. यावेळी न्यू बॅटर आलाय तसा माघारी परतोय. चांगलाच हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंचांकडून वाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. गजानन गुरव याच्याकडून ही पहिली धाव यावेळी खर्च होते. चांगली गोलंदाजी करतोय. चांगला गोलंदाज देखील आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाची चर्चा करण्याचा भाग पाडलाय. आणि सध्या कट्टर चेंडू देखील पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी आकला होता आणि त्याच्यानंतर अगदी स्पिन चेंडू पाहायला मिळालाय. हातामधली जादू आपल्याला पाहायला मिळते. गजानन गुरव एकच धाव खर्च केली. 4 चेंडू मध्ये 2 विकेट देखील महत्वाचे घडल्यात. कारनामा जबरदस्त करतोय. ओहो, ब्लॉक होल, दांडी गोल सक्सेसफुल. माघारी परतोय सुयश. 0चा चष्मा घेऊन माघारी परतावे लागते. डीजे
31 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं चालू आहे. 8 गडी बाद झालेत. आता मात्र न्यू बॅटर आलाय, म्हणजेच पीटीच्या शिक्षकाला इंग्रजीचा पेपर दिलाय अशी अवस्था सध्याच्या घडीला आरसी फायटर्स संघाची पाहायला मिळते. कारण आता ज्यांच्याकडे बॅटिंग नाही आहे त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेली चांगली गोलंदाजीच्या जोरावरती. या सामन्यामध्ये बघायला गेलं तर अडचणीवर अडचण पाहायला मिळते. कारण काय तर गजानन गुरव, इंद्रजीत आणि त्याचबरोबर नितीन शिंदे यांची गोलंदाजी प्रभावी ठरते. पुढचा चेंडू शेवटचा या ओव्हरमधला. फटका चांगला जरूर खेळलाय. फिल्डर 2 आहेत मागे. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन करण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु रनआउटची विकेट द्यायची नाहीये हे ठरलंय. 6 ओव्हर ज्या आहेत त्या खेळून काढायचं हे टार्गेट होतंय. आणि या ओव्हरमध्ये गजानन गुरव यांनी कारनामा केलाय. फक्त धावा दिल्यात 2 आणि विकेट घेतल्या त्या 3-2 असं समीकरण ठेवलंय. प्रभावी गोलंदाजी. षटक क्रमांक 5 संपलंय. धाव संख्या 8 बाद 32. आणखीन एक विकेट. यावेळी आणखीन एक विकेट म्हणजे झटका क्रमांक 9. बॅक टू पॅव्हिलियन परतोय यावेळी आशुतोष. गेल्या 32 धावा धावपलकावरती आरसी फायटर्स संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये अडचण निर्माण करताना पाहायला मिळालाय. कारण 9 विकेट डाऊन झाल्यात. महत्वाचं विकेट गेल्यानंतर मात्र शेवटचे काही बॅटर आहेत ते आपला कारनामा दाखवण्यासाठी तयार झालेत, परंतु त्याला काही कारनामा करता येईना. कारण गोलंदाजी या साईडला बघायला गेलं तर नितीन शिंदे असेल, इंद्रजित पाटील असेल, गजानन गुरव असेल यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संयुक्तरित्या 9 विकेट आतापर्यंत घेतल्या झाल्यात. आणि नितीन पाटीलनं देखील आलेल्या कारनामा चालू केलाय. पहिल्या चेंडूवरती पहिलीच विकेट घेतली. आता ही विकेट असणार आहे शेवटची आणि लास्टची. बॅटर नेम प्लीज. विलास आलाय. नितीन याचा हा चेंडू स्लाइस केलाय जरूर. याच्यावरती मिळेल 1 धाव. गजानन गुरव चेंडू खाली येतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या 3-3 या आकड्यावरती म्हणजे 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. आणि या सध्याच्या घडीला टोटल बघायला गेलं तर खूप छोटी टोटल धावपलकावरती लागली गेली. थोडस स्पीडअप घ्यायचं आपल्याला विनंती असणार आहे. राऊंड द विकेटचा मारा यावेळी आडव्या बॅटर लॉक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षण दर्जेदारच्या जोरावरती पाहायला मिळालंय. बघायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅकअप चांगला दिलाय गजानन गुरव यांच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर अजून एक सिंगल धावाली. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळत आहे. नितीन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर यावेळी असणार आहे विलास. हो, मागे जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल स्थिरावतोय. गरज होती यावेळी सिंगल डबल ठेवण्याची, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याला तयार नाही आहे. ही थोडस मागणं पडू शकतं. यावेळी मोठा फटका जरूर खेळला गेलाय, परंतु शुभम गायकवाड चेंडूवरती येतोय. एका धाबीवरती समाधान मानावं लागतंय. म्हणजेच या एका धाबीने संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र थोडस अडचणीमध्ये अर्जुन अडचणी निर्माण केल्या गेल्या. तर शेवटचा चेंडू या ओव्हरचा आणि टार्गेट किती धावांचं सेट होणार हे देखील सांगणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती.
नितीन याचा शेवटचा चेंडू समोर अजित आडव्या बॅटर लॉब केला ऑन साईडला इथं फंबल क्षेत्ररक्षण जरूर झालं ट्राय केलं शेवटच्या क्षणी चेंडू आत ठेवण्यात यशस्वी झालाय त्याचवेळी 2 धावा वेगाने घेतल्यात आणि थ्रो थोडासा वाईटिश गेला त्याच्या जोरावरती बॅकअप चांगला मिळालाय जरूर परंतु 1 म्हणतात 2 म्हणतात 3 धावा आणि चौथे धाव घेताना मात्र विकेट डाऊन झाली म्हणजेच ऑल आउट झालाय संघ धाव संख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा जिंकण्यासाठी अनुष्का स्पोर्ट्स संघाला विजयासाठी कराव्या लागतील त्या धावा 39 धावा घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊया लगेच सामन्याच्या दिशेने जवानची गरज
अनुष्का स्पोर्ट्स संघ आणि त्याचबरोबर आरसी फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सुरू असलेला सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम माने तर समोर असणार आहे आयकॉन वर्सेस आयकॉन प्रमोद. पहिला चेंडू पूल केलाय ऑन साइडला टर्न परंतु जातोय डेक्रेन झोन मध्ये 2 धावांसाठी. म्हणजेच या 2 धावेनं श्री गणेश झालाय धावांचा. अर्थातच पहिल्या 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात शुभम आणि दुसऱ्या साइडला प्रमोद. आयकॉन प्लेअर आहेत परंतु सध्याच्या घडीला बघायला गेलो कोण हिट होतो हे देखील महत्वाचं ठरणार आहे. छोट्या धावा आहेत, छोट्या धावांचा पाठलाग करत असताना प्रमोद आणि नितीन ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शुभम पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुल शॉट, पुन्हा एकदा 30 दिशा, पुन्हा एकदा 2 धावा. म्हणजेच या 2 धावेने आणखी धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचली गेली. प्रमोद चव्हाण एक चांगला बॅटर. सध्याच्या घडीला बघायला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हा जिथं जिथं लीग आहे त्या टुर्नामेंटमध्ये खेळत असणारा आयकॉन प्लेअर पाहायला मिळतोय. बॅटिंग बॉलिंग लाईनला बघायला गेलं तर शुभम माने सध्याच्या घडीला एक चांगला गोलंदाज म्हणून आहे परंतु यावेळी धावसंख्या खूप छोटे टार्गेट आहे. 38 धावा डिपेंड करायचे आहेत. ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. यावेळी हलक्या हाताने खेळायला जरूर एक धाव मिळेल. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच हळूहळू बघायला गेलं तर 38 धावा आता समीप जाताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण 5 धावा पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. शुभम माने पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवरती. छोटं आव्हान जरी असलं तरी ते मोठं करता येत आहे परंतु गोलंदाजी त्याच्यासाठी धारदार करावी लागणार आहे. ब्रह्मास्त्र वापरावं लागणार आहे क्रिकेट मधलं कारण प्रत्येक चेंडू तुम्हाला ब्लॉक होल टाकता आला पाहिजे. समोर मात्र यावेळी नितीन पाटील सज्ज झालाय पहिला चेंडू खेळण्यासाठी. 33 मध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे. शुभम हो काय चेंडू टाकलाय. पडल्यानंतर अगदी उसरी घेणाऱ्या चेंडू बाउन्सर्स अतिकट मार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती हा चेंडू डॉट आलाय. असे डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे असे फायटर्स संघाला आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं शुभम याच्याकडून. या चेंडूवरती वेग देण्याचा प्रयत्न जरूर झाला. वेगाबरोबर आपण बघितलं हो यावेळी चुकी झाली. यावेळी स्लोवर करण्याचा प्रयत्न झालाय जरूर. पंचांचा इशारा यस इट्स नो बॉल म्हणजे यानंतरचा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. टोटल बघायला गेलं तर No+1 अशा टोटल 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. शुभम माने विचारपूर्वक गोलंदाजी करतोय सध्या परंतु हा चेंडू फ्रीचा असणार आहे आणि फ्रीचा चेंडू कोणासाठी यालाय तर अर्थातच प्रमोद चव्हाण याच्यासाठी यालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती समोर होतोय सज्ज. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क म्हणावा तसा मिळत नाहीये. म्हणजेच आणखीन एक डॉट चेंडूला फील्डचा फायदा घेता आला असता परंतु घेता आलेला नाहीये. बघायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये देखील प्रमोद मोठे फटकेबाजी शेवटपर्यंत करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु खामोश ठेवलं होतं. त्याला देखील बॉल टू बॉल रन केलेत काल. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पुन्हा एकदा गेलाय चेंडू डिक्रेल झोन मध्ये 2 धावा देऊन. या 2 धावेनं संघाची धावसंख्या षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते बिनबाद 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपुष्टात 9 धावा धावफलकावरती शुभम माने याच्या आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज
सद्दाम फकीर याला आपण पाहिलतोय. तर हा देखील खेळाडू या वर्षीच्या सीझन मध्ये या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा सातत्याने ठेवली. तोच सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. बंटी चषक, बंटी पाटील चषक असू दे, त्याचबरोबर सांगली मधले मोठी स्पर्धा टुर्नामेंट असू दे, शंभूराजे चषक असू दे, त्याचबरोबर गगनबावड्यातील प्रत्येक टुर्नामेंट मध्ये या खेळाडूने आपली चर्चा ठेवली. त्याचबरोबर चांगली कामगिरी देखील केली. यावेळी बघायला गेलं तर स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय. सिंगल धाव मात्र घेतली. एक धाव इथं जोडली जाते आणि त्यांना तर सध्या तीच गरज आहे. मोठे फटकेबाजी न खेळता, विकेट न गमावता इथं मात्र प्रमोद आणि दुसऱ्या साईडला नितीन याची जबाबदारी पूर्ण फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथं जर सामना जिंकायचा असेल तर आरसी फायटरला फाईट करावे लागेल. चांगले चांगले फलंदाज बाद करावे लागतील. प्रमोद आणि नितीन. प्रमोदनं 5 चेंडूमध्ये 7 धावांची खेळी केली. दुसऱ्या साईडला नितीन पाटील 3 चेंडूमध्ये 1 धाव केली. संयम देखील याने देखील दाखवलाय. खामोश ठेवलंय आतापर्यंत, परंतु याच्यानंतर किती धावा होत आहेत ते देखील महत्वाचं आहे. कारण या दोघांना 38 धावांचा टप्पा पार करायचा आहे आणि त्याच्यासाठी हा सुरू असलेला 16 समोरच्या दिशेने अगदी मारला होता. अगदी वेगानं चेंडू मध्ये गेलाय. ट्राय जरूर केला होता, परंतु असे कॅच बऱ्याच वेळा नशिबानं जर 7 असेल त्यावेळी तुमच्या नक्कीच हातात बसतो. परंतु यावेळी आरसी फायटर्स फाईट करताना दिसत आहेत. परिणामतः धावसंख्या 10 धावफलकावर जिंकण्यासाठी अजूनही 29 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. चेंडू गणित आहे, बॉल टू बॉल आहे. विकेट घेतल्या तर इथं मात्र परतू शकतात. स्कूप शॉटचा प्रयत्न जरूर झालाय. ऑन साईडला चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली जरूर होती. बॉलचा आणि बॅटचा तेवढा म्हणावा तसा संपर्क येत नाहीये. यानंतरचा सामना विलास पाटील फाउंडेशन वर्सेस सई ओवी या दोन संघांच्या दरम्यान होतोय. विलास पाटील फाउंडेशनचे कर्णधार उपस्थित आहेत. सई ओवी कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच यायचंय. बॅकफुटवर जाऊन केलाय पंच. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या अगदी जवळ. झालाय जबरदस्त झेल. संपला यावेळी प्रवीणचा खेळ. बॅक टू पॅव्हलियन परतावं लागतंय. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. काय चेंडू घेतलाय त्यानं. डोळ्यावर बघायला गेलं तर सोनेरी किरण देखील पडत होती, परंतु यावेळी फटका चांगला जरूर मारला होता, परंतु तेवढ्यात त्याची ताकद थोडीशी कमी पडली आणि इथं अगदी शेवटच्या क्षणी हवेत झेल घेतला गेलाय आणि म्हणजेच इथं ट्विस्ट सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. जर अशा 1-2 विकेट गेल्या तर नक्कीच बॉल टू बॉल आपल्याला पाहायला मिळते. कारण जर बघायला गेलं तर आरसी फायटर्स संघ याच वेळी म्हणजे 1.4 मध्ये जर कम्पेअर केलं दोघांना देखील तर यावेळी आरसी फायटर्स संघ 13 मध्ये 3 विकेट होत्या, तर अनुष्का 11 मध्ये 1 विकेट आहे. म्हणजे विकेटचं फक्त महत्वाचं आहे आणि आपल्याला हे पाहायला देखील मिळालं आपल्या स्क्रीनवरती. 26 मध्ये 28 धावांची गरज. चेंडू गणितचं समीकरण बदललंय. आपल्याला वाटतं की कधी कधी छोटे जे धावसंख्या आहे त्या धावसंख्येमध्ये आपण ते सामने जिंकू शकतो, परंतु मित्रांनो 2007चा वर्ल्ड कप आठवा, ज्यामध्ये इंडिया टीमनं खूप कमी धावा वाटल्या होत्या सगळ्यांना, या डिपेंड केल्या जाणार नाहीयेत, परंतु पहिल्यांदा त्यावेळी T20चा वर्ल्ड कप इंडिया टीमनं त्या धावा डिपेंड करत जिंकला होता. आणि त्या 157 धावा म्हणजेच आपण त्यावेळी पहिली T20ची ट्रॉफी देखील जिंकली होती. त्याचबरोबर दुसरा देखील किस्सा आपण सांगतो, तोपर्यंत हा फुलचा बॉल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. आणखीन एक विकेटचं पतन. झटका क्रमांक दुसरा. शुभम गायकवाड आलाय तसा माघारी परतोय. म्हणजेच काय, मगाशी सांगितलं होतं की कमी धावसंख्या तुम्ही जर विकेट केलं तर तुम्हाला तो देखील डिपेंड करता येऊ शकतं. आठवा 1983चा वर्ल्ड कप देखील 183 धावा भारताच्या होत्या, त्या धावा देखील इंडियानं डिपेंड केल्यात आणि त्याच्यावर पहिल्यांदा इंडियानं जो वर्ल्ड कप जिंकला होता तो असा जिंकला होता. आणि हाच कारनामा सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. 11 वर आता दुसरी विकेट आहे, दुसरीकडे 13 वर 3 विकेट होत्या. म्हणजेच काय, आता समीकरण
इक्वेशन दोघांची बघितली कम्पेअर जर केलं तर सध्याच्या घडीला दोघंही 40-60 मध्ये आहेत. बघूया हा सामना रसिक प्रेक्षकांचा जसं इच्छा होती तशा पद्धतीने जातोय काय. एका साईडला आता अनुष्का स्पोर्ट्स संघाच्या गोठ्यामध्ये वातावरण थोडस शांत जाताना पाहायला मिळते. यानंतर केला जातोय विलास पाटील फाउंडेशन आणि सई ओवी या दोन संघांच्या नाणेफेकीचा कौल. सन्माननीय कमिटीला विनंती असेल की आपण हा नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. पुढचा चेंडू सद्दाम फकीर हॅट्रिक वरती. या गोलंदाजानं या मॅच मध्ये रंग भरलाय, जान आणली आणि या सामना जीवित ठेवलाय आपल्या बाजूनं. हा सामना आता मात्र मोड त्यानं आपल्या बाजूने ठेवलाय. फलंदाजीसाठी इंद्रजित पाटील. संयमाचा खेळ ज्याच्याकडे आहे तो इंद्रजित पाटील मास्टर कूल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा त्याच्यावर सन्मान दिला गेलाय म्हणजे षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. संघाची धावसंख्या धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 11. आता चेंडू शिल्लक आहेत 24. धावा बनवायच्या आहेत त्या 28. आदरणीय प्रवीणजी घुगरे साहेब यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. आपल्याला विनंती असेल की हा टॉस आपण घ्यायचा आहे. विलास पाटील फाउंडेशन त्याचबरोबर सई ओवी स्पोर्ट्स यांच्या दरम्यान टॉस केला जातोय. शुभम पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि बघायला गेलं तर शुभमच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली गेली म्हणजेच या एका धावेने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 मध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. गोलंदाजी यावेळी सद्दाम यानं जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती सामन्याचं चित्र पालटलं गेलंय. परंतु हे चित्र पालटताना दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर प्रमोद चव्हाण आणि इंद्रजित पाटील सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अजूनही दोघ जण सज्ज आहेत. म्हणजेच या दोघांनी जर हा सामना पुढे घेऊन गेलेत. ओहो यावेळी बघायला गेलं तर सुपला शॉट आणि त्याच्यावर मिळतात 2 धावा. 2 धावेवरती बघायला गेलं तर इंद्रजित पाटील खरं तर कूल खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक चेंडू गणित तो तसं कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र त्यानं एक चांगला फटका खेळलाय क्रिकेट मधला आपल्या भाषेतला सुपला शॉट. ओहो बॅटची एज आवाज जरूर आलाय. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच फेटाळली जाते.
आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय ग्रीन सिग्नल नॉट आउट. बघायला गेलं तर हे आहे फायदा युट्यूब लाईव्हचा. म्हणजे आपल्याला इथे चेक देखील केले जात आहे कोणत्याही खेळाडूवर कोणत्याही संघावर अन्याय होता कामा नये. म्हणूनच सुरू असलेला हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला त्याचा देखील आभार मानले पाहिजेत. कारण जनसेवेचा हा महा KPLचं पर्व आपल्याला नवं पाहायला मिळते. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. 21 मध्ये 25 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम माने सध्याच्या घडीला आपण चांगली गोलंदाजी करतोय. शुभम याच्या खात्यामध्ये अजूनही एक वेगळी विकेट नाही आहे परंतु चांगली जखडून ठेवलंय. यावेळी पुन्हा एकदा स्कूप शॉटचा प्रयत्न जरूर झालाय परंतु यावेळी एकच धाव मिळेल. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट झालाय गेलाय म्हणजेच सिंगल. आणखी एक धाव धावफलकावर लागली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता 20 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. या ओव्हरमधले शेवटचे 2 चेंडू शुभम कसा टाकतोय हे देखील महत्वाचं आहे कारण हा स्पेल त्याचा यावेळी इथं संपुष्टात येणार आहे. प्रमोद चव्हाण समोर सज्ज झालाय. थोडस स्पीडअप द्यायचं आपल्याला विनंती असणार आहे. खूप लेझी क्रिकेट आतमध्ये चालू आहे. शतरक्षणामध्ये बदल केले जातात. प्रमोद चव्हाण समोर आहे. 8 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शुभम याचा. चांगला चेंडू बघायला गेले तर लाईन आणि लेंथ मध्ये अगदी तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर चांगली पकडली गेली होती. दुसऱ्या येण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु थांबावं लागतंय कारण क्षेत्ररक्षण त्याच्यानंतर चांगलं झालंय. पहिल्यांदा फंबल क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं त्याच्यानंतर मात्र यावेळी क्षेत्ररक्षकांना अगदी चांगला चेंडू दिला गेला आणि त्याच्या जोरावरती आपण बघायला गेलं तर एक धाव आणखी वाढली गेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इंद्रजित पाटील समोर असणार आहे. शुभम थोडासा संत गतीने झालेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड उर्दू विकेटचा मारा करतोय शुभम. हो चांगला चेंडू पडल्यानंतर उसळी घेणार आहे. इथे चान्स आलाय. संधी होती जरूर. क्षेत्ररक्षक खूप लेट यावेळी बघायला गेलं तर चेंडू कंटेक्टरांसाठी आलाय जरूर परंतु यावेळी डायरेक्ट जर हिट पाहायला मिळाला असता तर नक्कीच आणखीन एक विकेट प्रमोद चव्हाण हा देखील आऊट होताना पाहायला असता. परंतु 17 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 17 म्हणजे चेंडू आता शिल्लक 18 धावा बनवायचे त्या 22. थोडस स्पीडअप घ्यायचंय विनंती असणार आहे पंचांना देखील की हा सामना बघायला गेलो तर खूप लेझी चाललाय. 30 मिनिटाची जी टिकटिक आहे ती त्यांना दाखवून द्या की बाबा पेनलाइजला सामोरं जावं लागू शकते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये ज्याने या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं टर्निंग केली गेली शांतता ठेवली गेली अनुष्का स्पोर्ट्स संघाला शांत ठेवण्यात जो गोलंदाज सध्याच्या घडीला ज्या गोलंदाजाने खामोश ठेवले तो सद्दाम फकीर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. मॅन फ्रॉम मुसलमानवाडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटचा मारा समोर असणारा इंद्रजित म्हणजेच हे 2 खेळाडू एकमेकाच्या समोर टाकले गेले तर स्लोवर यार्करचा जबरदस्त मारा पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती इथं दांडी गोल केली. माघारी परतावं लागते इंद्रजित पाटील बॅक टू पॅव्हिलियन. वरती 3 विकेट म्हणजेच आता थोडस समीकरण बदललं गेलंय.
यानं मात्र या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या बरोबरच सगळ्यांच्या नजरा या सामन्याकडे ज्यानं लक्ष वेधलं गेलंय तोच सद्दाम फकीर कारनामा जबरदस्त करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट म्हणजे इंद्रजितला माघारी धाडलाय. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाजाने एंटर केली, परंतु संघ अडचणीत असताना बघायला गेलं तर कसा फलंदाजी करतोय हे देखील महत्वाचं ठरलं नाही. सद्दाम फकीर काही वेळासाठी हा चेंडू देखील हवेत होता. प्रेक्षकांना देखील वाटलं होतं की याचा कॅच होतोय की काय, परंतु शुभम पासून अगदी बघायला गेलं तर खूप दूर राहिला. परिणामतः चांगली गोलंदाजी, अचूकतेचा मारा सद्दाम फकीर याच्या माध्यमातून. प्रमोद चव्हाण, गजानन गुरव आतमध्ये संघर्ष करतायत. वाटलं होतं की 38 धावा अगदी सहजरित्या पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये होऊन जातील की काय, परंतु रोखलं गेलंय. सद्दाम फकीरने यावेळी जान सामन्यामध्ये बुकले गेले, आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न चालू केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. पंचांची टिकटिक 30 मिनिटाची चालू असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. आतमध्ये घाई गडबड गोंधळ सगळं काही सुरू आहे. याचं कारण काय, त्याला 18 मध्ये 3 विकेट गेल्यात. आता जिंकण्यासाठी इथून पुढच्या प्रवासामध्ये 16 मध्ये 21 धावा अजूनही करायचे आहेत, म्हणजे समीकरण बदलतंय. सद्दाम फकीर पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोर प्रमोद चव्हाण, बॅटची एज जरूर घेतली, परंतु हा चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. अगदी बघायला गेलं तर जर चेंडू गेला असेल मागे तर 2 धावा आणि म्हणजेच बॉल आतमध्ये टाकायची विनंती असणार आहे छोट्या नन्ना मुन्न्यांना आपल्या. आणखी 2 धावांचं पतन, 20 धावा धावफलकावरती. सद्दाम फकीर एक चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 2 धावा ज्यानं खर्च केल्यात आणि त्याच्या बरोबर महत्वाचे विकेट देखील त्याने गेल्यात. आता बघायला गेलं तर 1.3 मध्ये 5 रन खर्च केल्यात, 3 धावा दिल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सद्दाम फकीर. ओ क्या बात आहे, लाजवाब चेंडू, क्लास दाखवलाय सद्दाम फकीर यानं. राऊंड विकेटचा मारा करतोय. अगदी पडल्यानंतर अचूक चेंडू वेस्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. ही खासियत आहे सद्दाम फकीर याची. आत्मविश्वास वाढवलाय स्वतःचा संघाबरोबरच. इथं मात्र सद्दाम फकीर या सामन्यामध्ये जान फुकतोय. प्रत्येक वेळी चांगला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. प्रमोद याला चकवलंय. पुढचा चेंडू मोठा पटका स्लाइस केला चेंडूला. पॉइंटच्या दिशेचा खेळाडू देखील सज्ज आहे, डीप मधून प्रोटेक्शन देतोय. एक धाव मात्र नक्की मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. आपण बघतोय 21वी आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. गजानन गुरव आता स्ट्राईक वरती येतोय. या ओव्हरचा शेवटचा चेंडू म्हणजे इथं स्पेल समाप्त होईल अर्थातच सद्दाम याचा. दोन्ही साईडला बघायला गेलं तर शुभम माने आणि दुसऱ्या साईडला सद्दाम फकीर यांनी जोर लावला या सामन्यामध्ये. ज्या धावा कमी वाटत होत्या आता मात्र त्या डोंगरा एवढ्या वाटाव्या लागल्यात. 21 धावा. मोठा फटका ऑन साईडला खेळायचा रूप, ओहो कॅचसाठी ट्राय करण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय. सद्दाम याला देखील वाटलं होतं की या कॅचसाठी ट्राय होतो की काय. स्टार्टअप चुकलाय त्याच्या जोरावरती. याच दरम्यान 2 धावा वेगाने काढल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 23 धावा धावफलकावरती, म्हणजेच 12 चेंडू आणि 16 धावांची गरज.
धावांची गरज. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 23 धावा धावफलकावरती आणि महत्वाचं काय ते 3 विकेट मात्र गेल्यात. या 3 विकेट आता इथून पुढचा प्रवास कसं करतात हे दोघं जण खेळाडू देखील महत्वाचं ठरणार आहे. ह्या 2 विकेट जर गेल्या तर नक्कीच सामन्यामध्ये आपल्याला चांगला मोड पाहू शकतोय. एका साईडला अनुष्का स्पोर्ट्स संघ आणि दुसऱ्या साईडला आरसी फायटर यांचं जर कम्पेअर आपण केलं 4 षटकाचं तर आरसी फायटर 30 धावा होत्या धावफलकावरती, 5 मात्र विकेट गेल्या होत्या. तर अनुष्का स्पोर्ट्स जो आहे तो 23 मध्ये 3 विकेट गेल्यात. म्हणजे धावांचं तिकडं कमी आहे, विकेट मात्र कमी पण घेतल्यात. परंतु इथं महत्वाचं देखील आता ठरणार आहे कारण गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज विलास राऊत, मॅन फ्रॉम पडळ, एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी आहे. याच्याकडे अनुभव ठसून भरलाय. परंतु इथून पुढे कसा करतोय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. एक चौकार. सामना थोडासा अवघड आता मात्र सोपा करताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि चौकार आल्यानं समीकरण बदललं गेलंय कारण 11 मध्ये आता 12 धावांची गरज आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद आता फायर करायला सज्ज झालाय. ही आहे खासियत. या क्षणाला गरज होती एका मोठ्या पटक्याची. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडूला स्लाइस केलंय. पॉइंटचा फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव कन्वर्ट झाली. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढली गेली. म्हणजेच 29 धावा धावफलकावरती आहेत. मध्ये 10ची गरज. सामना टी30 मोडमध्ये. परंतु अजूनही प्रमोद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उभा टाकलाय. समोर असणार आहे विलास. आडव्या बॅटला लॉब केलाय. हवाईचा भर चेंडूला पाठवलाय. केलाय हुक, चेंडूला पाठवलाय. 7 धावांसाठी हुक आलाय. मोठा फटका. 7 धावा. सदतीस धावा धावफलकावरती म्हणजे विजयासाठी आता फक्त आणि फक्त 2 धावा. म्हणजे हा सामना अनुष्का स्पोर्ट्स संघानं आपल्या बाजूला झुकवला गेलाय. प्रमोद याची छोटी खेळी मोठी होते.